सीपी तलाव डम्पिंग ग्राउंड येथील कामगारांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलं. श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू करण्यात आले. सीपी तलाव डम्पिंग ग्राउंड येथील कामगारांच्या अनेक मागण्या आहेत, मात्र अद्यापही एकही मागणी पूर्ण झाली नाही. तेथील ठेकेदारानं 1 जानेवारी 2020 पासून ते आत्तापर्यंत रजेचा पगार दिला नाही. अशा विविध मागण्या कामगारांच्या असल्यानं आज श्रमजीवी कामगार रयत संघटनेनं पुढाकार घेत आजपासून काम बंद आंदोलन केलं. यावेळी मोठ्या संख्येनं कामगारांनी सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रशासनाचा निषेध केला. हा पगार ठाणे महानगरपालिकेच्या कंत्राटी बेसवर काम करणाऱ्या सर्व कामगारांना दिला जातो. पण सीपी तलावाच्या कामगारांना वार्षिक रजेचा पगार गेली 4.5 वर्षापासून दिला नाही. आणि आज साहेब सांगतात की तुम्ही अत्यावश्यक सेवेचं काम तुम्ही बंद केलं. अचानक बंद केलं नाही. यांना 15 दिवसाची ॲडिशनल नोटीस दिलेली आहे. त्या 15 दिवसानंतर आमचे मुद्दे सॉल्व्ह झाले नाही किंवा आमच्या जर काय तोडगा निघाला नाही तर आम्ही काम बंद आंदोलन करणार. आणि आज सांगतात की अत्यावश्यक सेवेचं तुम्ही काम बंद करू शकत नाही, हे बेकायदेशीर आहे. हे काम बंद करणं जर बेकायदेशीर आहे तर 4.5 वर्षापासून लेवीचे पैसे दाखवले ही कोणत्या कायद्यात? प्रशासनाशी संवाद साधलाय आपण. हे जे व्यवस्थापन आहे, व्यवस्थापनाचं काय एक्झॅक्ट उत्तर आलं पाहिजे? व्यवस्थापनाचा उत्तर आता माननीय कोळी साहेब आहेत तिथे. व्यवस्थापनाने ऑलरेडी मेट्रो कंपनीला पत्र दिलेलं आहे. गेले 7व्या महिन्यामध्ये दिलेलं आहे आणि महापालिका पॉझिटिव्ह आहे कामगारांसाठी. 7 महिने झाले मेट्रोचं कंपनी आहे. 7 महिने होऊन पण म्हणजे महापालिकेचा मग आधीच मानत नाही आहे. आणि आम्ही 7 महिने आम्ही फॉलोअप घेतला, सगळ्या गोष्टी केल्या आणि कोणी खालची जी व्यवस्था आहे ती हलत नाही अजिबात. आणि म्हणून आम्ही ती उपयोग घेतली. आणि आज श्रीनगर पोलिसांच्या मेन सर आहेत त्यांची जसं बोलणं झालं ते म्हणते तुम्हाला आम्ही अरेस्ट करू आणि आमची तयारी आहे अरेस्ट व्हायला. वार्षिक रजेचा ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तरी नागरिकांनी फेब्रुवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 22 जानेवारीपूर्वी त्यांचे अर्ज निवेदन महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावं. हे निवेदन दाखल करताना अर्जदारानं प्रपत्र 1ब प्रत्येक निवेदनासोबत सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील माहे डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचे आदेश काढण्यात आलेत. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच त्या निवेदनांवर 1 महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या, नगरसेवकांच्या, संस्थांच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलं आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकारे केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अंमली पदार्थांचं सेवन करून आयोजित केलेली रेव पार्टी एका विदेशी बाबाला आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केल्याचं तपासात निष्पन्न. नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येनिमित्त आयोजित करण्यात आलेली रेव पार्टी एका विदेशी बाबाला आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केल्याचं तपासात समोर आलं आहे. तसंच समाज माध्यमांवर बनवण्यात आलेल्या पोस्टरवर काही परवलीचे शब्द वापरण्यात आले होते. त्यानुसार अंमली पदार्थांचं सेवन करणारे तरुण त्या ठिकाणी जमले होते. कासरडोली भागात ठाणे खाडीच्या किनारी निर्जन स्थळी रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांच्या पथकानं या ठिकाणी धाड टाकून रेव पार्टी उद्ध्वस्त केली होती. या कारवाईमध्ये पोलिसांनी तेजस कुबल आणि सुजल महाजन यांना अटक केली आहे, तर 95 जणांनाही ताब्यात घेतलं होतं. हे तरुण IT क्षेत्रातील कॉल सेंटरमध्ये काम करणारे आहेत.
तेजस आणि सुजल या दोघांना अटक करण्यात आली असली तरी आयोजकांमध्ये आणखीन काही तरुणांचा समावेश आहे. या तरुणांनी इंस्टाग्राम या समाज माध्यमांवर पार्टीची माहिती दिली होती. पार्टीसाठी तयार करणाऱ्या पोस्टरवर परवलीच्या शब्दांचा, चित्रांचा वापर करण्यात आला होता. अंमली पदार्थांचे सेवन करणारे, ध्वनिक्षेपकावर संगीत वाजवणारे आणि अंमली पदार्थांच्या तस्करांच्या शब्दांची आणि चित्रांची माहिती असते. तसंच या पोस्टरवर एका बाबाचं नाव लिहिण्यात आलं होतं. हा बाबा विदेशातून गोव्यात वास्तव्यासाठी आला होता. त्याचं निधन झालं असल्यानं त्याला आदरांजली वाहण्यासाठी ही पार्टी आयोजित करण्यात आल्याचं तपासात समोर आले. इंस्टाग्रामवरील पोस्टरमध्ये वाघ, साप, जंगलाची छायाचित्र होती. जंगलाचं छायाचित्र पोस्टरवर असल्यास ही पार्टी जंगलात आयोजित केली असल्याचं त्या पार्टीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना समजतं. तसंच असे अनेक परवलीचे शब्द, छायाचित्र तस्करांकडे असते अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यातील 431 गावांमध्ये बुधवारी स्वच्छतेचा पायलट प्रकल्प राबवला जाणार आहे. जिल्ह्यातील या गावांमध्ये एकाच वेळी लोकसहभागातून हा स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे. डॉक्टर नानश्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं हा उपक्रम गावागावात राबवण्यात येईल अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये भारताला विकसित राष्ट्र करण्याचं ध्येय ठेवले. भारताचा मोठा भाग हा ग्रामीण आहे. ग्रामीण भारताचा विकास झाल्याशिवाय भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण होणार नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागानं निश्चित केलेल्या 9 शाश्वत विकास ध्येयातील स्वच्छ व हरित गाव आणि आरोग्यदायी गाव या 2 संकल्पनांनुसार ठाणे जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतींच्या गावखेड्यांमधील रस्ते, गल्ल्या, मैदानं आदी लोकसहभागातून स्वच्छ केले जातील असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाये आदी मान्यवरही उपस्थित होते. पहिल्यांदा आपण हे स्वच्छता अभियान राबवूया. मग कधी राबवूया तर नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प एक आपण करत असतो, म्हणून माझ्या मनामध्ये आलं की आपण 1 जानेवारीला राबवूया. पण समोर असं आलं की नवीन वर्ष साजरा करण्यासाठी बरेच लोक बाहेर जातात, 1 तारखेला परत येत नाही. मग आम्ही 3 तारखेला नेलं. 3 तारखेला नवीन वर्षाचा संकल्प म्हणून ठाणे ग्रामीण जिल्हा हा स्वच्छ करण्याचं अभियान जिल्हा परिषद ठाणे, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि पंचायती राज
मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, सर्व पक्षाचे लोक, सर्व प्रतिष्ठित नागरिक, जे राजकारणात नाही असेही समाजकारणात असलेले लोक, ह्यांना सगळ्यांना आम्ही आवाहन केलं आणि सगळ्यांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन हे स्वच्छता अभियान आपल्यासाठी कसं उपयुक्त आहे ह्याची जाणीव प्रत्येकाला व्हावी. आणि मोदीजींनी आता जो संकल्प केला की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपण 2047मध्ये असू, 2047मध्ये आपला भारत देश हा विकसित भारत म्हणून आपल्याला बघायला मिळेल अशा प्रकारचा जो मोदीजींचा संकल्प आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी आतापासून कामाला सुरुवात केलेली आहे. ठाण्यातील खारकराळी, महागिरी आणि चरई विभागातील नागरिकांसाठी महानगर पाईप गॅस लाईन संदर्भात प्रतीक्षा संपली असून आमदार संजय केळकर यांच्या सहकार्यानं आणि भाजप ठाणे लोकसभेचे संयोजक निलेश कोळी यांच्या पाठपुराव्यानं सर्व इमारतींमध्ये पायपिंगचं काम आमदार संजय केळकर यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आलाय. त्यामुळे गेली अनेक वर्ष जुन्या ठाण्यातील रहिवाशांना गॅस पाईपलाईनपासून वंचित राहावं लागत होतं. गॅस सिलेंडर घरी संपल्यानंतर आता घरी लवकर दुसरा गॅस सिलेंडर कधी येईल याची वाट बघावी लागत होती. मात्र ती चिंता आता मिटली असून महिला वर्गाला या पाईप गॅस जोडणीचा मोठा दिलासा मिळणार आहे. ठाण्यातील जुने ठाणे परिसरातील खारकराळी, महागिरी आणि चरई विभागात अनेक वर्षांपासून गॅस लाईन जोडली गेली नव्हती. कोरोना काळाच्या अगोदरपासूनच गॅस लाईन आली असून ती देखील जोडली जात नव्हती अशा स्थानिकांच्या तक्रारी होत्या. ठाणे महानगरपालिकेच्या रस्ता खोदण्यासाठी परवानगी न देणं आणि महानगर गॅसच्या काही तांत्रिक अडचणींमुळे विभागात गॅस पुरवठा करणाऱ्या वाहिन्या टाकल्या जात नव्हत्या. म्हणून भाजप ठाणे लोकसभेचे संयोजक निलेश कोळी यांनी ही बाब आमदार संजय केळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि महानगर गॅस कंपनीचे अधिकारी यांची एकत्र बैठक घेऊन अडचण दूर करून त्यांचा पाठपुरावा करून अखेर आज नवीन वर्षाच्या निमित्तानं पाईप जोडणीच्या कामाचा शुभारंभ केला. गेल्या 5 वर्षभराच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं असून याचा फायदा ठाण्यातील हजारो रहिवाशांना होणार असून त्यांना घरोघरी महानगर पाईप गॅसची जोडणी मिळणार आहे. त्यामुळे विशेष करून तमाम महिला वर्गाला या पाईप गॅस जोडणीचा मोठा दिलासा मिळणार असून गॅस सिलेंडर घरी संपल्यानंतर आता घरी दुसरा गॅस सिलेंडर कधी येईल याची वाट बघावी लागणार नाही. यावेळी या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजप उपाध्यक्ष महेंद्र जैन आदी पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर, काय सांगाल, आज इमारतींना जे गॅस पाईपलाईनचं आहे ते शुभारंभ करण्यात आला. त्या महानगर गॅसच्या पाईपलाईनचं अनेक ठिकाणी कनेक्शन मिळालेली नाही. गेल्या 1.5 वर्षापासून या शहरामधल्या निरनिराळ्या ठिकाणी महानगर गॅसच्या लोकांना बसवून आपल्या नागरिकांना ही जी सुविधा आहे ती मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आणि आत्तापर्यंत लाखो लोकांना ही मिळाली. पण आमच्या या जुन्या ठाण्याच्या भागातल्या लोकांचं निरनिराळ्या कारणामुळे राहिलं होतं. मग चरई असेल किंवा खारकराळी, ते सगळं ठाण्यातले जुना भाग आहे, महागिरी, कोळीवाडा आहे. तर आता त्यांच्याकडे तिथल्या ज्या इमारती राहिलेल्या आहेत त्याचं देखील आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पाईपलाईनचं कनेक्शन जे आहे ते काम सुरू होतं आहे. अजूनही काही ज्या ज्या ठिकाणी राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याचा आमचा, कारण की शेवटी फॉलोअप केल्याशिवाय काही होत नाही आणि त्यामुळे दर 15 दिवसाला महानगरबरोबर मी मिटिंगा घेतो, नागरिकांना बोलवतो आणि त्यांना गॅस कनेक्शनची जिथे जिथे जोडणी असेल, महापालिकेची पण अडचणी असतात, त्यांच्याकडे देखील त्यांना पैसे भरणा करायचा असतो, तर त्यांचा समन्वय साधून आम्ही नागरिकांना ही सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि खूप लोकांना या निमित्ताने हे सुविधा मिळाली.